नमस्कार मंडळी, मी सुवर्णास किचन अँड व्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आहे राखी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। राखी पौर्णिमा असल्यामुळे आज मी सकाळी लवकरच उठले होते आणि छान अशी देवपूजा करून घेतली, कारण मला राखी बांधण्यासाठी आईकडे जायचं होतं, भाऊला राखी बांधण्यासाठी। आणि म्हणून मी सकाळी सगळी पटपट कामं करून घेतली आणि आम्ही सगळेजण आईकडे आलो। आणि इकडे आरतीचं ताट तयार आहे आणि आता मी भाऊला औक्षण करते। गंध अक्षता लावलेला आहे, पेढा दिलेला आहे आणि आता मी राखी बांधते। राखी बांधलेली आहे आणि आता ओवाळून घेते, औक्षण करते त्याला। फोटोशूट तिकडून चाललं होतं। भाऊला औक्षण केलेलं आहे मी आणि त्याने मला ओवाळणी टाकली आहे आणि फोटोशूट वगैरे चालू होतं आमचं। छान असे फोटो वगैरे आम्ही काढले आणि आता नानांना राखी बांधते। नाना म्हणजे माझे वडील आणि वडिलांना पण राखी बांधते मी। दरवर्षीच वडिलांना राखी बांधत असते। गंध अक्षता वगैरे लावून घेतलेला आहे, हातामध्ये राखी बांधलेली आहे, पेढा दिलेला आहे खायला आणि आता ओवाळते मी। आत्यांची पण राखी होती आणि मी पण दरवर्षी वडिलांना राखी बांधते। आत्यांची पण राखी मीच बांधली होती आणि माझी बांधली होती। आणि आता नाना मला ओवाळणी टाकतायत आणि इकडे आमचं छोटूसं ते सुद्धा शूटिंग करते छानपैकी। आणि थोड्याच वेळात आमच्या आत्या पण आल्या होत्या आणि आत्यांनी पण नानांना औक्षण केलं, गंध लावला, केळी पानं वगैरे दिली, पेढे दिले आणि राखी बांधायला लागल्यात आत्या। दुसऱ्या आत्यांची राखी जी काल आली होती ना, ती मी बांधली आहे नानांना आणि आता ह्या आत्या आल्यात। ह्या आत्या दरवर्षी येतात, बाकीच्या आत्यांना काही जमत नाही त्यामुळे त्या राखी वगैरे पाठवून देतात, पण ह्या आत्या न चुकता दरवर्षी नानांना राखी बांधण्यासाठी येत असतात आणि मीही नानांना राखी दरवर्षी बांधत असते। तर असं छान वाटतं ना, वर्षातून एकदा आत्या आठवणीनं आणि आवर्जून येतात, वेळ काढून येतात। त्यांच्याही घरी त्यांच्या मुली आलेल्या असतात, पण तेवढ्यातनं सुद्धा त्या सगळ्या भावांना राखी बांधण्यासाठी येतात। सख्या भावांना, चुलत भावांना, सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतः सगळ्यांना राखी बांधतात आत्या। आणि नानांनी पण आत्यांना ओवाळणी टाकली। आणि इकडं आई आणि मी आता स्वयंपाकाला लागलेलो आहे। तर सगळा स्वयंपाक अगोदर निम्मा पुरण शिजवणं, भाज्या टाकणं वगैरे उभारूनच आम्ही करून घेतला आहे सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक। आणि नंतर मग आम्ही खाली बसून पोळ्या वगैरे लाटून घेतलेल्या आहेत आणि आता मी आणि आई पोळ्या वगैरे लाटून घेतोय। खाली बसून आई लाटून देते पोळ्या आणि मी भाजून घेते आणि अशा प्रकारे आमचा सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे।
बघा इथे भजी तयार आहेत, गुळवणी केलेली आहे, भात आहे, ही येळवणीची आमटी आहे आणि अशा टोपल्या भरून पोळ्या झालेल्या आहेत आमच्या आणि कुरड्या पापड्या पण तळल्या होत्या. आणि स्वयंपाक करत करतच आम्ही सगळ्यांना जेवायला वाढलं होतं आणि आता आई आणि प्राजू मी राहिले होते आणि आता आम्ही सगळे तिघजण जेवण करून घेतोय. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.